भिवंडी में छत्रपति शिवाजी महाराज महसूल समाधान शिविर आयोजित। नागरिकों की समस्याएं सुनी गईं। भिवंडी नागरिकों की राजस्व से जुड़ी समस्याओं के समाधान के लिए भिवंडी में छत्रपति शिवाजी महाराज महसूल समाधान शिविर का आयोजन किया गया। इस शिविर में बड़ी संख्या में स्थानीय नागरिकों ने भाग लेकर जमीन, दस्तावेज और नामांतरण से संबंधित अपनी समस्याएं अधिकारियों के सामने रखीं। कार्यक्रम के दौरान मंच पर उपस्थित भिवंडी महानगर पालिका के महापौर नारायण चौधरी और तहसीलदार अधिकारी अभिजीत सानप सहित अन्य जनप्रतिनिधियों ने नागरिकों की समस्याओं को ध्यानपूर्वक सुना और उनके जल्द समाधान का आश्वासन दिया। अधिकारियों ने बताया कि ऐसे समाधान शिविरों का उद्देश्य नागरिकों को राजस्व विभाग की सेवाएं और ज़रूरी जानकारी एक ही स्थान पर उपलब्ध कराना है, ताकि लोगों को सरकारी दफ्तरों के चक्कर न लगाने पड़ें। शिविर के माध्यम से ज़मीन से जुड़े दस्तावेज, नामांतरण और अन्य राजस्व मामलों के त्वरित निपटारे पर विशेष ध्यान दिया गया। इस अवसर पर बड़ी संख्या में नागरिक उपस्थित रहे। नागरिकांना एवढंच आवाहन करतोय की या लाभार्थीचा पूर्ण लाभ घ्यावा। गोरगरिबांनी पूर्ण 2 महिने शिबिर आहे ना, 2 महिने शिबिर आहे आणि टोटल 8 शिबिर आहे, तर याचा पूर्ण लाभ घ्यावा हीच विनंती करतो। शासनाचा महसूल विभाग, माननीय मंत्री महोदय बावनकुळे सर, माननीय जिल्हाधिकारी पांचाळ सर, माननीय प्रांत सर, सानप सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिराचं हे पहिलं पुष्प आज इथे पार पडलं। आज पहिलं शिबिर आहे। मला सांगायला फार अत्यंत आनंद होतोय की आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यामध्ये एका महसूल मंडळामध्ये सगळीकडे हे शिबिर चालू आहे। असं प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक महसूल मंडळामध्ये हे शिबिर आहे। आपण याची जनजागृती केलेली आहे। सगळ्या शिबिरांच्या तारखा, वेळापत्रक आपण गावोगावी बैठका घेऊन सगळ्या शेतकऱ्यांना, सर्व नागरिकांना याची आपण माहिती दिलेली आहे। आज इथे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, महापौर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पण आवाहन केलेलं आहे की प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक शेतकऱ्यांनी या शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। या शिबिरांमध्ये 15 पेक्षा जास्त महसुली सेवा ज्या आहेत त्या एकाच छताखाली आपल्याला मिळणार आहेत आणि सेम डे डिलिव्हरी, म्हणजे त्याच दिवशी अर्ज करा आणि त्याच दिवशी त्याचा लाभ घ्या, अशा स्वरूपाच्या सेवा असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा महसुली सेवांचा जो आपल्याला लाभ मिळणार आहे तो जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असं आम्ही या ठिकाणी आवाहन करत आहोत।